फाटा म्हणजे टाके फाटा इथे दिनांक 3/7/2025 रोजी रात्री सुमारास चोरीची घटना घडली होती. त्या अनुषंगाने आपल्याकडे गुन्हा दाखल झाला होता आणि दाखल गुन्ह्याच्या याच्यामध्ये जे 3,20,000चा जो पॉलिकॅपची वायर होती ती वायर चोरीला गेली होती. सदरची बाब ही गंभीर स्वरूपाची होती आणि खोपडी पोलीस स्टेशनअंतर्गत बऱ्याच अशा औद्योगिक कंपन्या आहेत किंवा क्षेत्र आहेत, तिकडे त्यांच्या औद्योगिक मालाची सुरक्षित ठेवणे हे पोलिसांची जबाबदारी असल्याकारणे आम्ही सदरचा प्रकार गंभीर्याने घेऊन आमचे गुन्हे प्रकटीत पथकाचे जे अधिकारी आणि जे अंमलदार आहेत यांना आम्ही मार्गदर्शनपूर्वक सूचना दिल्या होत्या. तसेच माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती अंचल दलाल मॅडम यांनी सुद्धा व्यक्तिशः लक्ष घालून सदर चोरीस गेलेली जी मालमत्ता आहे ही पूर्णपणे हस्तगत करणे व जे चोरी करणारे इसम आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात मला आदेशित केले होते. त्या अनुषंगाने आम्ही सातत्याने पाठपुरावा करून CCTV फुटेज यांचं अवलोकन करून गुन्ह्यातील जे आरोपी यांना निष्पन्न केले होते. सदर चोरीच्या घटनेच्या वेळेस 4 चाकी गाडी वापरली गेली होती. त्या अनुषंगाने आम्ही अधिक तपास केला असता त्याच्यामध्ये एक रिक्षा आणि एक टाटा योद्धा गाडी वापरली होती. त्याचा आम्हाला तांत्रिक विश्लेषणामध्ये गाडीचे नंबर मिळाल्यानंतर आम्ही जे गुन्ह्यातले आरोपी आहेत त्यांच्या तांत्रिक विश्लेषण करून त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. हे सर्व आरोपी हे बघायला गेलं तर परप्रांतीय आहेत आणि ते सराईत आरोपी आहेत आणि त्यांच्यावरती विविध राज्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा गुन्हे दाखल आहेत. आणि अशा आरोपींना जे आम्हाला चॅलेंजिंग होतं अशा आरोपीपर्यंत पोचणं आमच्या पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून त्यांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला ते कळालं त्यांनी जी गाडी वापरली होती ती गाडी ही चोरीची गाडी होती. त्या अनुषंगाने मीरा भाईंदरमध्ये कासई पोलीस स्टेशन आहे तिकडचे एक गुन्हा आम्ही उघडकीस आणलेला आहे आणि आमचा जो मुद्देमाल आहे आम्ही 100% माननीय पोलीस अधीक्षक यांच्या आदेश केल्याप्रमाणे 100% रिकव्हरी केलेली आहे. आणि त्याचबरोबर जे टाटा योद्धा गाडी आहे आणि जी ऑटो रिक्षा आहे ती आम्ही जप्त केलेली आहे. आणि अशा प्रकारे जे खोपडी वासियांचं आमच्याकडे अपेक्षा आहे की त्यांच्या मालमत्ता सुरक्षित राहावं या दृष्टीने आम्ही प्रयत्न केला आणि पुढेही प्रयत्न करत आहोत. स्थानिक आरोपी नाही आहे, पण ह्या गुन्ह्यातला जो माल आहे, जो माल घेणारे जे व्यक्ती आहे हे पुण्याकडचे निष्पन्न झालेले आहेत आणि त्यांच्यावरती आम्ही कायदेशीर कारवाई केली आहे. त्यांनाही आम्ही गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि चोरीचा माल घेणेही कायद्याने गुन्हा आहे. त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केलेली आहे. सदर आरोपी आहेत ते एकदम सराईत आरोपी आहेत. ह्या आरोपींना न्यायिक प्रक्रिया पोलिसांची तपास प्रक्रिया या पूर्णतः अवगत आहे. अशा असताना देखील आम्ही त्यांच्याकडे तांत्रिक विश्लेषण करतोय आणि यांचं यापूर्वी कुठे कुठे हे रायगड जिल्ह्यामध्ये किंवा खोपडी परिसरात वावरले आहे आणि त्यावेळेस कोणत्या प्रकारच्या चोऱ्या झालेल्या आहेत या संदर्भात आम्ही तांत्रिक विश्लेषण करत आहे. हे सगळ्यात आरोपी असल्यामुळे आम्हाला त्या संदर्भात त्यांच्या मर्यादा येतात तपासाला, पण असं असलं तरी आम्ही विश्लेषण करतोय आणि त्या विश्लेषणावरती आम्ही नक्कीच यांच्याविरुद्ध काही आणखी काही गुन्हे असतील तर आम्ही निष्पन्न करतो.